अमरावतीतील मध्य कारागृहात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कारागृह अधीक्षक यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले। यावेळी देशभक्तीचा जाज्वल्य संदेश देणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले। आता जाणून घेऊया या सोहळ्याचे सविस्तर वर्णन। अमरावतीच्या मध्य कारागृहात आजचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी कारागृह अधीक्षक कीर्ती दयावान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले आणि तिरंग्याला सलामी दिली। कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले। या वाचनाने भारतीय संविधानाचे महत्त्व आणि देशाच्या सार्वभौमित्वाची आठवण करून दिली। लोकशाही गणराज्य मिळवण्याचा व त्याच्या सर्व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता। कार्यक्रमाच्या मुख्य भागांमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक करून त्यांचा निस्वार्थ सेवेला सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे कारागृहातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले। कारागृह अधीक्षक कीर्ती दयावान यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व सांगत नागरिकांनी आपल्या अधिकारांसोबत जबाबदाऱ्या देखील ओळखाव्या असा संदेश दिला। त्यांनी सर्वांना नियमांचे पालन करून राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले। अधीक्षक, आज रोजी आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रगीत, राज्यगीत व संविधानाचे वाचन केले गेले आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज रोजी सन्मान पण केला गेला। आणि यानिमित्त मी सर्वांचे, आमच्या कारागृह अधिकारी कर्मचारी यांचं आभार मानते आणि सर्वांना शुभेच्छा देते आणि त्याबद्दल धन्यवाद पण करते की आज रोजी हा उत्सव आम्ही खूप आनंदाने इथं साजरा केला आणि आमच्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था सर्व सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। जय हिंद। अमरावतीतील मध्य कारागृहाचा हा सोहळा फक्त कारागृहातील कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरला आहे। संविधानाचे पालन आणि कर्तव्याची जाणीव याची शिकवण देणारा हा सोहळा देशप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरतो। अशा सकारात्मक वृत्तीने आपण पुढे जाऊ अशी अपेक्षा आपण करत आहोत।